नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. इंदापूर तालुक्यात मुरुम माफियांना पोलीस PI कोकणे व वन विभागाचे अधिकारी डेमरे बागडे यांचे संरक्षण. इंदापूर तालुक्यातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे इंदापूर तालुक्यात मुरुम माफियांना पोलीस PI कोकणे व वन विभागाचे अधिकारी डेमरे बागडे यांचे संरक्षण मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील न्हावी गावच्या बाँड्रीवर कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वन विभागाच्या जागेतील मुरुम माफियांनी मुरुम काढण्याचे काम चालू केले. आज इंदापूर तालुक्यातील काही पत्रकार बांधव त्या ठिकाणी गेले असता त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की तुम्ही कोण आम्हाला सांगणारे. त्यामध्ये वन विभागाचे अधिकारी डेमरे बागडे यांनी उलट पत्रकारांना सांगितलं की तुम्ही वन विभागाच्या आवारात थांबू नका, असे उलटी-पालटी शब्द सुनावले. पत्रकारांनी PI कोकणे यांना फोन केला असता PI कोकणे पत्रकारांना सांगितलं की तुम्हाला कोणी तिकडे जायला लावले होते, तुम्ही तिकडे जाऊ नका, अशा प्रकारे उलटे जबाब दिले आहेत. या सर्व अधिकारी वर्गांकडून असे समजले की हे सर्व मिलीभगत आहे. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर त्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे त्यांच्यावर पुणे आयुक्त व पुणे जिल्हा वनाधिकारी यांनी कठोर कारवाई करावी. अन्यथा पुणे जिल्हा पत्रकारांच्या वतीनं पत्रकारांना आरेकारे केल्याबद्दल या सर्व अधिकारी वर्गावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल, याची पुणे जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी. ही सर्व घडलेली घटना खरी आहे. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ही सर्व पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने पाहावी व अशा प्रकारे वर्तणूक करणारे अधिकारी वर्गावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही सर्व घडलेली घटना खरी आहे. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करत आहोत. ही सर्व पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने पाहावी व अशा प्रकारे वर्तणूक करणारे अधिकारी वर्गावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सगळ्या गाड्या त्यांनी इथून पाठीमागे घेऊन गेल्या, सगळं पोकलँड वगैरे, व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे सर्व आहे त्याचं. स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे मॅनेजरकडून की हे सगळं उत्खनन कंपनीसाठी होत आहे, कोणत्याही चारी क्षेत्रासाठी किंवा कशासाठी होत नाही. फॉरेस्ट पासून 200 मीटरच्या अंतरामध्ये हे सगळं उत्खनन चालू आहे. फॉरेस्टमधून अवजड वाहन वाहतूक चालू आहे. एका हरणाचा नुकत्याच काही दिवसापूर्वी या ठिकाणी मृत्यू झालेला होता धडकून. तिकडे सर खाली 2 गाड्या आहेत, गाडी आणि पोकलँड. वन क्षेत्रातून आता त्यांनी जबरदस्तीने तुमच्या कर्मचाऱ्याच्या समोरून घेऊन गेले. आणि आतमधूनच गाड्या जात होत्या साहेब. एक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याचं. म्हणजे बंद करण्याचा तुम्ही मला सांगू नका मी बंद करायचं का नाही. मी पत्रकार आहे. हो, मला नाही खाली का म्हणून करू. अधिकार आहे माझा, तो खाली करायचं का नाही. तो हो, बंद नाही करणार मी. व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करणार तुम्ही मला सांगू नका. तो लॉज आहे आमचा, अधिकार आहे आमचा. अधिकार नाही. कसं काय अधिकार नाही? अधिकार कसं करायचं? ऑन ड्युटी आहात तुम्ही. तुम्ही ज्या 3 गाड्या आहेत त्याच्यावरती करा कारवाई करतोय आम्ही. उगीच विनाकारण काय तुम्ही हे करताय? नाही, इथून गाड्या पाठीमागे घेऊन गेलेल्या आहेत. विनाकारण हॅरेस करायचं नाही, तुम्हाला हॅरेस कोणत्याही प्रकारचं करत नाही. नाही, कशासाठी बंद करायचं असं म्हणतो. गाडी आम्ही कुठली खाली इथूनच गाड्या तुमच्या फॉरेस्टच्या आधीतून गेलेल्या आहेत. ठीक आहे ना. आता ही गाडी पकडली, बाकीच्या गाड्या आणतोय की मी. ठीक आहे ना, बघतो ना मी. लाईव्ह चालूच राहू दे ना. तुम्ही आधी पण
वनक्षेत्र बाहेर चला कसं काय? तिथून करायचं तुम्हाला अधिकार आहे मला वनक्षेत्राच्या बाहेर काढण्याचा? वनक्षेत्र तुम्हाला परवानगी आहे का? कशाची? तुम्हाला परवानगी आहे का रिपोर्टिंग करण्याची? वनक्षेत्रात? रिपोर्टिंग करण्याची? तुम्हाला वनक्षेत्र देण्याची परवानगी तुमच्या आहे का? साहेबांना मी फोन लावतो लगेच सूर्यवंशी तुम्ही बाहेर साहेबांना. व्हा पहिले. तिकडे बाहेर व्हा. तुम्ही मी आम्हाला माझं हात काम लावू नका. करतोय, तुम्ही माझं काम पत्र- करताना मध्ये अडथळा आणू नका. कुठं अडथळा आणलाय तुम्हाला मी? तुम्ही बाहेर व्हा पहिले. तुम्ही बाहेर व्हा पहिले. अजिबात नाही. कशामुळे बाहेर हो? अंगाला हात लावू नका साहेब. तुमचं नाव काय? तुमची नेम प्लेट कुठे आहे? मग तुम्ही मला बाहेर हो कसं काय म्हणताय? कशामुळं? कारण काय? पत्रकारांना तुम्ही कसं काय बाहेर हो म्हणतात? इलिगल या ठिकाणी अधिकारच नाही. कसं काय पत्रकारांना फॉरेस्ट? कुणाला बी मग हे फॉरेस्ट मध्ये अधिकार आहे का यांना उत्खनन करण्याचा? मला ते सांगा. मध्ये करत नाही. कशासाठी? कशासाठी? आम्ही कारवाई करतो नाही नाही, करा की. तुम्हाला मग अडथळा कुठे आणलाय कारवाईमध्ये मी? तुम्ही काय परत हरेश करताय? हरेश याला हरेश म्हणत नाहीत. इलिगल उत्खनन होत असताना तुम्ही त्याला काही ऍक्शन घेत नाही आणि तुम्ही पत्रकारांना बाहेर काढता. सर कशामध्ये बसतं? तहसीलदार पण येणार आहे. बोला ते सगळ्यात अगोदर तहसीलदारला इन्फॉर्म केलेलं आहे. तहसीलदारला बोला, मला बोलायची गरज नाही. तुमचं नाव काय सर? मला तुम्हाला गरज नाही. माझा अधिकारी मला साहेब मग विचारतो, तुम्ही त्यांना- विचारायचा मला अधिकार नाही. तुमचं नाव काय साहेब? कळलं का? अहो काय बाहेर जा म्हणण्याचा अधिकार आहे का यांना आपल्याला? फॉरेस्ट मधून इलिगल वाहतूक चालते त्यांना बाहेर काढत नाही, त्यांचे ऍक्शन घेत नाही. पत्रकारांना तुम्ही बाहेर जा म्हणता. कोकणे साहेब कोणत्याही प्रकारची दादागिरी चालू नाही. आम्ही गाड्या थांबवल्या नाहीत. त्यांचा फॉरेस्टचा माणूस आहे, त्यांनी गाड्या थांबवल्यात. आम्ही गाड्या थांबवलेल्या नाहीत त्यांच्या. आमच्याकडे चालू झाल्यापासून शेवटपर्यंत सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत साहेब. तर त्यांच्या तेव्हा काही पण बोलेल ना. आज नाही आम्ही नाही करते. तहसीलदार आणि ऐका ना कोकणे साहेब, ते सूर्यवंशी साहेब आणि तहसीलदार या ठिकाणी येत आहेत. त्या दोघांनी बोलवलेलं आहे, त्या दोघांना पण. ते दोघंही म्हणले तर आम्ही येतो इथं समोर समोर. तोपर्यंत त्यांच्या माणसाला त्यांनी सांगितलं वाहनं थांबवायला. आम्ही नाही थांबवलेली. ओके ओके ठीक आहे. दादागिरी केलेली नाही. संपूर्ण व्हिडिओ आहेत त्याचे. ज्यावेळेस या ठिकाणी PI कोकणे यांचा फोन आलेला होता इंदापूर पोलीस स्टेशनच्या, त्यानंतर अशा प्रकारे NP इम्प्रवाल्यांच्या गाड्या या ठिकाणी फॉरेस्टमध्ये खाली झालेल्या आहेत. आणि आणखीनही कोणत्याही प्रकारे या ठिकाणी कोकणे यांनी सांगितलं दादागिरी करू नका. म्हणजे पोलिसांना आणि प्रशासन मिळून या ठिकाणी हा सर्व कारभार करत आहे का? फॉरेस्टचे सूर्यवंशी साहेब यांनी या ठिकाणी त्यांच्या मजुरांना सांगितलं आहे गाड्या थांबवण्यासाठी. बघूया आता कुठपर्यंत हे सक्सेस होत आहे, यशस्वी होत आहे. आपण हा सर्व प्रकार पाहणार आहे. धन्यवाद. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क इंदापूर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.